नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये भाग्यश्रीताईंनी आपल्याला कर्माशी जोडलेले काही प्रश्न विचारले होते आणि त्याचा संदर्भ घेऊन आपण स्पष्टीकरण पण घेतलंच होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला होता जो आपण शेवटी ऐकला होता आणि त्याचं स्पष्टीकरण पण थोडक्यात घेतलंच होतं. थोडासा त्यातला भाग आणखीन समजून घेऊया. मुळात आपला जन्म कोणत्या कारणासाठी आहे हे प्रत्येकाला चाच पडायला होत असतं. काही एक ठराविक वयापर्यंत म्हणजे बाल्यावस्था धरूया आपण. प्रत्येकाच्या आयुष्याचे 3 टप्पे असतात ना, त्यातल्या बाल्यावस्थेमध्ये एवढा विचार कधी सुचतच नाही. तारुण्यावस्थेमध्येही फारसा कधी सुचत नाही. जे समोर येतं आहे ते स्वीकारायचं, नवीन नवीन अनुभव घेत राहायचं आणि समृद्ध होत राहायचं आणि विकास करून घ्यायचा. बस याच्यामध्येच आपली धाव सुरू असते. पण हे करत असताना कधीतरी एखादा ठेचकळायला होतं. कधीतरी असं काही अपयश अनपेक्षितपणे सामोरं येतं की आपल्याला प्रश्न पडायला लागतो की हे सगळं मी करतोय, हे सगळं मी योग्य करतोय का? मी ज्या वाटेवर चाललोय ती वाट तरी योग्य आहे का माझ्यासाठी? मग माझ्या जन्माचा नेमकं इप्सित काय असेल? काय साध्य करायचं असेल मला या जन्मामधून? का मिळाला असेल मला जन्म? असे खूप सारे प्रश्न मनामध्ये पिंगा घालायला लागतात. तेवढ्यामध्ये सुंदर समोर पुन्हा एखादं ध्येय आलं तर व्यक्ती या प्रश्नांच्या मागोव्यातून बाहेर पण येते. वेळच मिळत नाही तो विचार करत बसायला. पण समोर पुन्हा एखादं काहीतरी नवीन ध्येय की जे गाठताना मला आव्हान वाटेल असं जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे प्रश्न काही पिच्छा सोडत नाहीत. आणि मग वाटत राहतं, अरे जन्म तरी कशाला असेल? काय करायचं या जन्मामध्ये? साहजिक आहे. पण गमत सांगू, हे प्रश्न आपण आपल्याच मनाला, आपल्याच बुद्धीला सदैव विचारून मनाला आणि बुद्धीला कमकुवत करत असतो. नकोच ना विचारूया प्रश्न, कारण जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे. भगवद्गीता तेच सांगून देते. प्रश्न अर्जुनाच्या मनात येतात आणि उत्तर भगवंत देतात. आणि उत्तर असं काही देतात की अर्जुनाचा प्रश्नच मुळात बेसलेस आहे. म्हणजे तो प्रश्न पडताच कामा नये असं वाटायला लागतं. पण असं नसतं हा कधी. कुठलाच प्रश्न कधी बेसलेस नसतोच. प्रत्येक प्रश्नाला काहीतरी पूर्वपीठिका असते. त्याचं महत्त्वही वेगळं असतं. आणि तसंच या प्रश्नामध्ये महत्त्व आहेच की जन्म कशासाठी आहे माझा? कोणतं कर्म माझ्यासाठी नियुक्त केलेलं असेल? आता गंमत बघा, आयुष्यभर नहि कश्चित क्षणमपि जाती तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणसुद्धा जर कर्माशिवाय जायचा नाही आहे तर कोणतं कर्म असा प्रश्नच नाही आहे ना. कर्मांची मालिका आपल्यासमोर सतत असणारच आहे. जे कर्म ज्यावेळी स्वीकारलं असेल तेच मुळी स्वधर्म समजायचं आहे. समजायचं नाही आहे, तोच स्वधर्म आहे. आणि जर निभावायचा प्रयत्न सुरू केला तर स्वधर्मे निधनम श्रेय असं 3ऱ्या अध्यायात सांगून दिलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते ऐकलं सुद्धा. जही शत्रुम महाबाहो कामरूपं दुरासदम असंही 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी शेवटच्या ओळीत सांगून टाकलं. म्हणजे निधन कशाचं व्हायला पाहिजे आणि पुंजी कशाची जमा व्हायला पाहिजे? निधन
म्हणजे धन. धन म्हणजे संचित. जे संचित उपजत आपल्याला मिळालंय, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. पुंजी मिळाली आहे ना, कामना, क्रोध, लालसा, स्पृहा, ही सगळी पुंजी आपल्याला मिळालेलीच आहे. मग ही पुंजी कशाला जतन करायची? कारण त्याच्याच मुळे तर आपली आसक्ती, द्वंद्व हे सगळं वाढत जात असतं. त्याचा प्रत्यय आपण घेतही असतो. मग हे सगळं जर नष्ट व्हायला हवं असेल तर निधनम, निधन शब्दाचा अर्थच हा आहे. ह्या सगळ्याचा लय होऊन जायला हवा. हे सगळं लुप्त होऊन जायला हवं. कुठून लुप्त होणार? असं थोडंच देहाबाहेर जाणार आहे. जोपर्यंत देह आहे तोवर रजोगुण आहे, तोवर सत्वगुण आहे आणि तोवर तमोगुण पण आहेच. तर मग आपल्याला श्रेय म्हणजे शाश्वत समाधान, तृप्ती मिळायला हवी असेल आणि ती कोणाला कळते हो? बाहेरच्यांना आपल्या देहबोलीतून, आपल्या आचरणातून कळणार आणि आपल्याला अंतस्थ जाणवणार. मग आपली स्पंदनं लयबद्ध होणार. मग त्याला म्हणायचं श्रेय. मग स्वधर्म म्हणजे जे काम मी स्वीकारलंय, स्वीकारलंय, तो माझा त्या वेळचा धर्म. मग तो करत असताना मला निधन या पुंजीपासून दूर व्हायला पाहिजे. कोणत्या पुंजीपासून? काम, क्रोध, लोभ, लालसा, ही सगळी पुंजी जी आपल्याकडे उपजत प्राप्त झालेली आहे आणि आपल्या मनबुद्धीचा ताबा घ्यायला टपून बसलेली आहे, त्या सगळ्याचा लय करून टाकायला हवा. म्हणजे मग आपल्याला जे कर्म करतो आहोत तेच तर माझं मिशन आहे, माझा जन्म याचसाठी आहे असं त्या क्षणी आपल्याला जाणवेल. आणि मग एक शाश्वत तृप्तीची लहर आपल्या अंगोपांगामध्ये छान विलसत राहील. तो प्रत्यय, तो आनंद आपला आपण लुटायचा आणि कर्मातून, आचरणातून, देहबोलीतून प्रतिबिंबित करत राहायचं. बस ते कर्म संपन्न झालं. मग त्याचं फलित काही का असे ना, यश असो नाही तर अपयश असो, सैनिक जेव्हा त्याचं दायित्व, कर्तव्य निभावत असतो तेव्हा फलिताकडे कुठे वेळ असतो हो लक्ष द्यायला? यश अपयश ही मोजण्याचं मोजमाप नाहीच आहे त्याला. मला त्यातून समृद्धी प्राप्त झाली हेच तर यश आहे. तेव्हा लौकिक अर्थाचं यश अपयश दृष्टी नकोच त्याच्यावर, त्याचंही निधन. म्हणजे मग आपोआप श्रेय प्राप्त होईल. आणि मग ह्या सगळ्या संचिताचं गाठोडं जवळ बाळगणं म्हणजे परधर्म. मग तो असणार की नाही भयावह, सांगा बरं. म्हणून आपल्या जन्माचं काय हेतू, काय कारण, काय मला करायचं आहे, जे सामोरं येतं आहे ते स्वीकारायचं आहे, करत राहायचं आहे. आणि जेव्हा ते संपन्न झालं आहे असं वाटेल, ते स्वतःनी संपन्न केलं आहे असं असेल किंवा अन्य काही कारणांनी आपल्याला त्या कर्मापासून दूर व्हावं लागलं असेल, कोणत्याही कारणाने डिटॅच, हरकत नाही ना. जिथपर्यंत आपण पोचलो आहेत ते संचित सोबत घ्यायचं, ती अनुभवाची संपन्नता श्रेय बनून अनुभवत राहायचं आणि पुढचा दायित्व निभावायला सज्ज व्हायचं. हेच तर मिशन. यासाठीच तर जन्म, यासाठीच तर ऊर्जा जी आपल्याला प्राण बनून अखंड प्राप्त होत आहे श्वासांच्या लयीतून. बस तोच प्रत्यय घेत राहायचा. मला वाटतं भाग्यश्रीताईंना त्यांच्या प्रश्नाचा आता पूर्ण उलगडा झाला असेल. आता अजून एक प्रश्न आपल्याला वीणाताईंनी विचारला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, याच्याशीच निगडीत आहे म्हणून आपण तो प्रश्न घेतोय. आणि आपण जे आत्ता श्लोक बघतोय ना, ज्याचं विवेचन बघतोय, त्या श्लोकांशी पण या प्रश्नांचा संबंध आहे अगदी गहिरा. वीणाताईंनी काय प्रश्न विचारला आपल्याला? अर्थात बरेच दिवस झालेत त्यांनी प्रश्न विचारून, पण या ओघामध्ये तो प्रश्न चपखल बसतोय म्हणून आपण आता त्या प्रश्नाचं उत्तर, मर्म जाणून घेऊया. त्यांनी विचारलेला प्रश्न पहिल्यांदा बघा, आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसेलच.
त्यांनी असं म्हटलंय की व्यक्ती सत्कर्मच रुजू करत असते. नसतेच हो इच्छा कोणाला दुसऱ्याचं वाईट व्हावं किंवा आपल्या हातून काहीतरी गलत कर्म व्हावं अशी इच्छा, चुकीचं कर्म व्हावं अशी इच्छा तर नसतेच ना. त्यामुळे आपण करतोय ते सत्कर्मच आहे असंच दृढ ठेवून आपण काम करत असतो. पण तरीसुद्धा असं जाणवतं की माझ्या वाट्याला सतत दुःख येत आहे. अर्थात सत्कर्म, दुःख या सगळ्या सापेक्ष कल्पना आहेत. पुन्हा एकदा लक्षात घेऊया की जेव्हा मी तृप्त, श्रेय, अर्जुनाने मागणी काय केली आहे बघा, यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. दुसऱ्या अध्यायात जेव्हा धर्मसम्मूढ चेता या स्थितीत अर्जुन होता, त्यावेळी मागणी मात्र करताना त्यांनी यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे अशी मागणी केली अर्जुनाने. बस आपली तीच मागणी असते ना, जे श्रेय आहे ते मला प्राप्त व्हावं. मग सत्कर्म, दुःख वगैरे ह्या तौलनिक भावना ज्या आहेत, गंमत बघा, तराजूचं उदाहरण बघूया. पण तराजूला 2 तागडे असतात. एका ताकडीत वजन माप घातलं जातं, एका तागडीत पदार्थ तोलला जातो, जो हवा असेल तो. पदार्थ कोणता का असेना, वजनमाप काय करतं, तेवढ्याच वजनाचा तो पदार्थ होईपर्यंत संतुलन दिसत नाही. वजनमाप अलिप्त आहे, पदार्थ कोणता का असेना त्याला त्याच्याशी मतलब नाही. आणि जेव्हा पदार्थ घालत राहतो आपण, तेव्हा मात्र आपल्याला काय हवं असतं, संतुलन. म्हणजे पदार्थ जेव्हा ठेवतोय तेव्हा तो पदार्थ उपयुक्त आहे, म्हणूनच तो पदार्थ आपण तोलत असतो ना. कुणाला तरी तो पदार्थ हवा असतो म्हणून तर तो तोलला जातो, बरोबर की नाही. मग सत्कर्म हे असंच असतं, ते तोललं जातं आणि ते तोलल्यावर ज्याला हवं असेल त्यानं ते घेतलं की आपलं काम संपलं. नाही आलं कोणी घ्यायला तरी हरकत नाही, तोलून तर झालेलं आहे, संतुलन तर झालेलं आहे. संतुलन महत्त्वाचं. मग सत्कर्म जर पेरलं असेल तर पेरलेलं जे काही आहे ते उगवणारच आहे, याच्यावर दृढ श्रद्धा हवी. कदाचित उगवेल, कदाचित नाही सुद्धा उगवणार. आपल्याला डोळ्याला ते पेरलेलं उगवलेलं बघायला मिळेल किंवा नाही सुद्धा मिळणार, पण पेरलेलं वाया जात नाही ना. कारण का, जेव्हा आपण पेरतो त्यापूर्वी जमीन तयार करून घेतलेली असते. कशाकरता, पेरलेलं उगवावं म्हणून जमिनीची मशागत करून घेतलेली असते. म्हणजे आपली इंद्रिय, मन, बुद्धी यांची तल्लीनता, तादात्म्यता तीच तर मशागत आहे. सत्कर्म करताना ती आपण आपोआप करून घेतलेली असते. आणि जशी जशी सत्कर्म होत राहतात तशी तशी ती मशागत जमिनीला कसपूर्ण सकस बनवत असते, समृद्ध बनवत असते. मग पेरलेले दाणे सगळे उगवले नाहीत, कदाचित अवकाळी आली किंवा दुष्काळ आला आणि सगळं पेरलेलं वाया गेलं तरी केलेली मशागत वाया नाही न जात. बस तेच आहे, सत्कर्म पेरत राहायचं. दुःख का म्हणायचं त्याला, वाट्याला दुःख येतं असं का समजायचं. दुःख म्हणजे अस्वस्थता. पेरलेलं नाही उगवलं म्हणून बघा आता कितीतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात. काही अतिरंजित असतील, काही वास्तव असतील, पण ऐकायला मिळतात. एखादा शेतकरी जीव तोडून मेहनत घेतो, मशागत करतो, पेरणी करतो, हाताशी काही येईल अशी आशा, असा विश्वास, नुसती आशा नाही आहे पुरेशी, असा दृढ विश्वास ठेवून तो पुढची कामं करत राहतो. नाही हाताशी काही झालं तर एखादा शेतकरी लगेच हताश होऊन जातो.
आणि एखादा शेतकरी ते आडवं पडलेलं पीक जे हातातोंडाशी आलेलं असतं, ते आडवं पडलेलं पीक जोमाने पुन्हा उभं करायचा प्रयत्न करतो. यातून पुढची वाट कशी शोधता येईल त्यासाठी धडपडतो. अख्खं घरदार त्याच्या समवेत उभं राहतं. आणि एखादा शेतकरी हताश होऊन एकलकोंडा निराशेच्या मार्गावरती निघून जातो. कोणता मार्ग रास्तय? अस्वस्थता तर याच्याही वाट्याला आलेली, त्याच्याही वाट्याला आलेली आहे. तेव्हा दुःख वाट्याला येणं, अस्वस्थता वाट्याला येणं म्हणजे उलट आपल्याला ते आव्हान आहे. आव्हान पण आहे आणि आवाहन पण आहे. आव्हान कोणतं? माझ्यातल्या क्षमतेला तपासून पाहण्याचं. क्षमता कुठे आहे? माझ्यातच आहे. आणि आवाहन कोणतं आहे? इंद्रिय मन बुद्धीची तादात्म्यता या क्षमतेबरोबर कायम दृढ ठेवण्याची, योग साधण्याची. आवाहन ते आहे योग साधायचा आणि आव्हान ते आहे की क्षमता कसोटीवर तपासून घ्यायची. बस. दुःख म्हणजे काही नसतंच हो. दुःख म्हणजे आयदर ऑर, एक तर आवाहन आणि आव्हान. मग आपल्याला देह त्यासाठीच तर प्राप्त झालाय ना. लावायचा कसाला? करायचे प्रयत्न. पुरुष सामर्थ्य आपल्याजवळच तर आहे. मग सत्कर्म करत राहिलंय आणि दुःखच वाट्याला आहे वगैरे असे विचारच येणार नाहीत. तत्कालिक स्वाभाविक आहे हो नैराश्याने ग्रासलं जाणं वगैरे वगैरे. पण त्यात सुद्धा नाही ग्रासलं जात व्यक्ती, कारण त्याला प्रत्येकमध्ये संधी दिसत असते, आव्हान दिसत असतं आणि ते पेलताना स्वतःवरचा विश्वास दृग्गोचर होत असतो. अर्जुनामधला तोच विश्वास तर भगवंत या सगळ्या विवेचनातून जागवतायत. अस्वस्थता आपणच ठरवलेली आणि मी स्वस्थ आहे म्हणून ते आव्हान मी पेलू शकणार आहे, म्हणून माझ्या वाट्याला आव्हान आलंय असं समजायला हवं. म्हणजे मग सत्कर्म करत करत राहतानाचा जो आनंद आपल्याला मिळत असतो, पण तो आपण साईडवेज केलेला असतो, दुर्लक्षित केलेला असतो आणि समोर खाचखळग्यांचा रस्ता आहे तिकडेच लक्ष केंद्रित केलेलं असतं. मग ते बाजूला जे सुख मनोहर सगळं थोड्या प्रमाणात का असे ना, पण आपल्यासाठी आहे ना. सत्कर्म केलंय म्हटल्यावरती येणारं समाधान पुंजी बनून आहेच माझ्याजवळ. मग अपेक्षित यश नाही हे दुःख आहे. ठीक आहे ना, अपेक्षित यश मिळवण्यासाठी माझ्याकडे अजून क्षमता आहे. अशा संतुलनामध्ये आपण जर राहिलो ना, तर मग असा प्रश्न आपल्याला कधी भेडसावणारच नाही. असं आपल्याला लक्षातच येणार नाही की सत्कर्म मी करतोय. प्रत्येक कर्मच सत्कर्म आहे. सत म्हणजे शाश्वत समाधान देणारं. कर्म म्हणजे कृती. मग जी कृती आपल्याला शाश्वत समाधान देते ते सत्कर्म आहे. मग एकदा शाश्वत समाधान मिळालंय तर अस्वस्थता आली वाट्याला तरी हे शाश्वत समाधान कसं हिरावलं जाणार? ते तर आपलं आपल्याजवळच राहणार आहे. म्हणून सत्कर्म करत असताना सतत दुःख वगैरे हा विषय असूच शकत नाही. या स्थितीपर्यंत आपली क्षमता आपण वृद्धिंगत ठेवायची, दृढ ठेवायची. म्हणजे मग असा प्रश्न नाही आपल्याला भेडसावणार. हे सांगणं सोपं आहे. आपण म्हणतो जेव्हा पाण्यात पडाल तेव्हा ते नाकातोंडात जाणारं पाणी काय घाबरं घुबरं व्हायला लावतं ते त्याचं त्याला कळतं. सगळं बरोबर आहे, ते वास्तवच आहे. पण त्या वास्तवाला भिडून ते नाकातोंडातलं पाणी सहन करून माझ्या क्षमतेनेच मी तरंगायला शिकतो ना. मग सुरुवातीचं नाकातोंडात जाणारं पाणीच आठवत राहायचं की मला तरंगण्यातला आनंद पण मिळतोय, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं हे आपण ठरवायचं असतं. निश्चितपणे मीणाताई तुम्ही पण हा प्रत्यय मिळवत असणार आहात. तेव्हा नकोच आपण त्या वाटेला जाऊया. सकारात्मकपणे
आपण सत्कर्मांवरच लक्ष केंद्रित करत राहूया, कारण समाजामध्ये सुद्धा सध्या जे दृश्य दिसतंय ते अशाच प्रकारे आहे. एक प्राध्यापकाने कोरा कागद घेतला, स्वच्छ पांढरा शुभ्र कागद, आणि त्याच्यावर एक छोटासा शाईनी ठिपका दिला आणि तो कागद सगळ्यांना दाखवला आणि विचारलं, या कागदावर काय दिसतंय? विद्यार्थी समोर बसलेले होते. छान बारकाईने निरीक्षण करा हां, आणि मग सांगा. काय दिलं असेल बहुतेकांनी उत्तर? बहुतेक विद्यार्थ्यांना तो शुभ्र पांढरा कागद नाहीच दिसला. काय दिसलं त्यांना? त्या कागदावरती असलेला शाईचा ठिपका. इकडेच सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. म्हणजे एवढा बाकीचा सगळा कागद शुभ्र पांढरा आहे, त्यावर लक्ष केंद्रित करायचं का छोट्याशा एका शाईच्या ठिपक्यावर लक्ष केंद्रित करायचं? पण मानवाला ती सहज प्रवृत्तीच आहे. तेच तर त्रिगुण परीक्षा घेणारे असतात की आपलं लक्ष कुठे केंद्रित होतंय त्याच्यावरती हे त्रिगुण बरोबर आपला ताबा घ्यायला टपून बसलेले असतात. तेव्हा शोधूया आपण, कोरा कागद संपूर्ण पांढरा शुभ्र आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं का छोट्याशा एवढ्याशा तो शाईचा डाग जो मध्ये पडला आहे त्याच्याकडेच खंतावून बघत बसायचं? आपणच ठरवायचं आहे. मला वाटतं वीणाताई आपल्याला समाधानकारक स्पष्टीकरण मिळालं असेल. आता पुढचे जे श्लोक आहेत ना ते आपल्याला ऐकायला हवेत, कारण ह्या सगळ्या विवेचनाशी निगडीत असंच बरंच काही भगवंतांनी अर्जुनाला त्या श्लोकांमधून सांगून दिलं आहे. मग आता ऐकूयात सुरुवातीला श्लोक. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्मव्याहरन् मा मनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रियुगसहस्रान्तान्ते होरात्रविदो जनाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ऐकलेत ना श्लोक? पहिल्याच श्लोकामध्ये संयम्य शब्द आलाय. परवाच कुठेतरी माझ्या वाचनात आलं बरं का, गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये फरक काय आहे. आणि तो फरक स्पष्ट करताना त्या व्यक्तीने सांगितलं होतं की गीतेमध्ये कृतीवर जोर दिला आहे, कर्माचरणावर जोर दिला आहे, आणि ज्ञानेश्वरीमध्ये मात्र संयमावर जोर दिला आहे. ज्ञानदेवांनी गीता साक्षी धरूनच तर ज्ञानेश्वरीची रचना केली आहे ना. मग संयम गीतेत नसेल तर ज्ञानदेव कसं बरं त्याचं स्पष्टीकरण करतील? कारण गीता हाच तर मूलाधार ज्ञानेश्वरांनी मानला आहे. त्यामुळे गीतेमध्ये जसं कर्माचरण महत्त्वाचं आहे तसं कर्माचरण करतानाच
संयमाशिवाय आचरण होऊच शकत नाही. ते भगवंतांनी प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला प्रत्ययाला आणून दिलंय. तेव्हा जे गीतेत आहे तेच ज्ञानदेवांनी स्पष्टीकरण देऊन विस्तारपूर्वक मांडलंय. गीतेत नाही ते ज्ञानदेवांनी नाही सांगितलं. जे गीतेत आहे तेच सांगितलंय. पण गीतेत मात्र भगवंतांनी काही नव्या संज्ञा, नव्या संकल्पना अर्जुनासमोर मांडल्या आहेत. कारण त्या भगवंतांनी स्वतः मांडल्या आहेत. ज्ञानदेव मानव रूपात होते, तर श्रीकृष्णांच्या मुखातून प्रत्यक्ष परमात्मा अर्जुनाशी संवाद करत होते. दोन्हीमध्ये हा महत्त्वाचा मूलभूत फरक आहे. मग या श्लोकांमध्ये पहिल्याच ऐकलात ना आत्ता श्लोक, त्याच्यात सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदी निरुध्यच. मन हृदी, हृदी म्हणजे हृदय. हृदय का शब्द आला असेल? हृदय शब्द यासाठी आलाय की स्पंदन ही हृदयाद्वारे अव्याहतपणे चालू असतात. आणि ती संयम्य म्हणजे ती स्पंदनं अखंड लयबद्ध राहायला हवीत. ती केव्हा राहतील? सर्वद्वाराणि संयम्य. सर्वद्वार म्हणजे 5व्या अध्यायात आलाय बघा, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. नवद्वार आहेत बघा, शोधून सापडतीलच प्रत्येकाला. आपल्या मानव देहाला जी नवद्वारं आहेत ना, त्या सर्व द्वारांना संयमित करायचं आहे. कारण दारातूनच तर बाहेरची मोकळी हवा किंवा दूषित हवा, दारातूनच तर बाहेर पडणारा पावसाचे तुषार किंवा थेंब किंवा थंड हवा, हे सगळं प्रवेश कुठून करते? दारातूनच तर. उष्ण झळा कुठून प्रवेश करतात? दारातूनच तर. म्हणून शीत, उष्ण, सुख, दुःख हे सगळं कशामुळे येऊन भिडतं मना आणि हृदयापर्यंत? की ज्यामुळे स्पंदनं विचलित होतात? द्वारांमार्फत. म्हणून महत्त्वाचा क्लॉज भगवंतांनी सांगून दिला, सर्वद्वाराणि संयम्य. घरातून बाहेर पडायचं असेल तर आपण काय खबरदारी घेतो हो? अगदी मुलांना सुद्धा काय सांगतो? दरवाजे खिडक्या बंद करून घेईल. बरोबर ना? 800 खिडक्या 900 द्वार, कुणा वाट्यानं बा गेली ती नार. छान लोकगीत आहेत आपलं. आपली लोकगीतं अशी आपल्याला समृद्ध करणारी आहेत बरं. गीतेतलं तत्वज्ञान सहजपणे लोकगीतातून आपल्याला अनेक वेळा सामोरं येतं. म्हणून इथे भगवंतांनी पहिल्या श्लोकात सांगून दिलं, सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदी निरुध्यच. निरुध्य, द्वारांवर संयम नाही आणला ना तर रुध्य. रुध्य म्हणजे बाधा, अडथळा, प्रतिबंध. कशाला? स्पंदनांना. मनाच्या चंचलतेला साद घालणारी अशी ही द्वारं खुली असल्यावर येणारे विषय ते सगळे मनापर्यंत येतात. आणि मग मन विचलित होत राहिलं की हृदयाची स्पंदनं पण विचलित होणार. म्हणून निरुध्य, त्यांना बाधाच नको. त्या स्पंदनांच्या लयबद्धतेला बाधा नको. म्हणून सर्वद्वाराणि संयम्य, ती खबरदारी घ्यायची. आणि मग ती खबरदारी कशी घेऊ शकतो? सोपं आहे का हो सर्वद्वाराणि संयम्य? कानावर कुठे पडदे आहेत, मी कापूस घातला तरीसुद्धा ऐकू येतं बरं. ट्राय करून बघा एकदा. कानात कापूस घातला ना, कमी येईल ऐकायला पण ऐकू येतं. म्हणजे कान नाही बंद होऊ शकत. डोळे आपण भले अगदी पापण्या मिटून घेतल्या, किती काळ बंद ठेवू शकणार आहोत? कुठल्याच द्वाराला असं आपण कायम बंधनात ठेवू नाही शकत. कारण खुलेपणाने बाह्य जगताचा स्वीकार करत राहणं हेच तर त्या इंद्रियांचं, बाह्येंद्रियांचं कार्य आहे ना. म्हणून ते सहज साध्य नाही. मग ते साध्य कसं होईल? त्यासाठी दुसऱ्या ओळीत सांगून दिलं, मूढ्याधायात मनः प्राण. प्राण म्हणजे श्वास. जो श्वास आणि उच्छ्वास, आवक जावक जी श्वासाची चालू आहे त्याला प्राण म्हणतो. कुठे तर आवक जावक सगळी
एकत्रित संकलित करून लक्ष द्यायचं त्याच्याकडे. मूर्ध्नी आधाय, आधाय म्हणजे स्थिर करायची. कुठे? मूर्ध्नी. मूर्ध्नी म्हणजे हा मस्तकाकाश. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य म्हटलं. त्यावेळी मी सांगितलं होतं की इथे मस्तकाकाश आहे आणि तिथे स्पंदनांचं विचलित होणं किंवा लयबद्ध असणं आपल्याला प्रत्ययाला येतं. अगदी विशेषतः आपलं कधी डोकं चढलं आहे, खूप क्रोध आला आहे वगैरे, की या प्रकारे आपण हात धरतो बघा, बोटं धरतो आणि ती स्पंदनं आपल्याला जाणवतात. मागे पण मी एका व्हिडिओत बोलले होते. त्यामुळे मूर्ध्नी आधाय आत्मनः प्राणम, जो श्वास आवक जावक होत आहे ती सातत्याने होतीये, तेच तर माझ्या सजगतेचं जिवंतपणाचं लक्षण आहे. मग तो श्वास शरीरभर पसरत राहणार आहे आणि या सगळ्या द्वारांना ताकद देतो तोच श्वास बरं. आणि त्या द्वारांना कार्य करायला खुलं मोकळं अवकाश देतो. म्हणून काय करायचं? तो जो प्राण आहे, चैतन्य आहे, ऊर्जा आहे, जी श्वासाद्वारे आपण घेत राहणार आणि दूषित झालेली ऊर्जा बाहेर सोडत राहणार, ही जी आवक जावक अखंड चालू असणार आहे ती बाकीच्या इंद्रियांकडे वळवायचीच नाही. ती सगळी कुठे एकत्रित करून ठेवायची? मूर्ध्नी आधाय. ती कोण करू शकतं? आत्मनः. आत्मनः म्हणजे मी नाही, माझ्यातली क्षमता. माझ्याजवळ एवढं सामर्थ्य आहे की ते अशा प्रकारे येणाऱ्या श्वासाला मूर्ध्नी आधाय करू शकतो. हाच तर योगाभ्यास. तेच तर या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून दिलं. योग धारणाम. धारणाम म्हणजे स्थिती, स्थैर्य, स्थिर करायचं आहे. एक क्षणभर आम्ही हा अभ्यास करू शकू हो, पण दुसऱ्या क्षणाला आम्ही विचलित होऊन जाणार. म्हणून योग धारणाम, सातत्याने सगळी द्वारं संयमित करून मन आणि हृदयाची स्पंदनं तादात्म्य लयबद्ध ठेवून प्राण मूर्ध्नी आधाय ही स्थिती प्राप्त करून घ्यायची. कशा करता हे सगळं करायचं? पुढच्या श्लोकात सांगून दिलं. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन्. ती तल्लीनता, ती एकाग्रता, ती लयबद्धता ही कायम टिकावी म्हणून अक्षर ब्रह्म. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं अक्षरम ब्रह्म परमम. ध्यास त्याचाच तर घ्यायचा आहे. सर्वश्रेष्ठ चैतन्य, ऊर्जा, ते कोठार, ते संचित, ते कुठे प्राप्त होणार आहे त्याचाच तर ध्यास घ्यायचा आहे ना. कारण अर्जुनानेच प्रश्न विचारला, प्रयाणकालेच कथा ज्ञेयासी. मग माझा अंतकाल कधी आहे मला माहिती नाही आहे, मग मी हर क्षण, कारण तो जाणार आहे, म्हणजे जो क्षण आलाय तो आत्ता जिवंत आहे, जो क्षण गेला त्या क्षणाचं निधन झालं. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की हे अक्षर ब्रह्म जे आहे ना ते शब्दांमध्ये जर बंदिस्त करायचं असेल, शब्दांद्वारे जर त्याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर त्याची जी स्पंदनं आहेत, ती ऊर्जा जी अखंड स्पंदित होणारी आहे ना, ती एका ध्वनीद्वारे आपल्यामध्ये सामावत असते. कोणता आहे तो ध्वनी? ओम इति. म्हणून ओंकार शिकून घ्यायला हवा. सरळ साधा नाही आहे. कुठे शिकवणार, कोण शिकवणार, आणि वेळ कुठे आमच्याकडे शिकायला? नको ना, नाही जमत आहे का? हरकत नाही. पण आपली स्पंदनांची लयबद्धता आपल्याला तर प्रत्ययाला येऊ शकते. ओम म्हणत असताना, ओमचा उच्चार करत असताना आपोआप ती लयबद्धता आपल्यामध्ये शरीरभर भिनायला लागते, प्रचितीला यायला लागते.
आणि मग अन्य व्यवधानं आपल्याला विचलित करू शकत नाहीत. म्हणून ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलंय. ओम म्हटलाच पाहिजे असं काहीच नाही आहे. स्पंदनांवर लक्ष केलं ना केंद्रित तरी चालणार आहे. इतके पर्याय भगवंतांनी उपलब्ध करून दिलेत. हे सगळं कशाकरता करायचं आहे? पुढच्या ओळीत सांगून दिलं. यः प्रयाती, जी व्यक्ती प्रयत्नपूर्वक हे साध्य करेल. काय साध्य करेल? स्पंदनांची अखंडित लयबद्धता, निरुद्ध, बाधाच नको त्याला कुठली. हे ज्याला जमेल ना त्याच्या बाबतीत काय घडेल? पुढच्या ओळीत सांगून दिलं. यः प्रयाति त्यजन देहम, प्रयाण काल त्यजन देहम. देहत्याग घडेल ठरवून एखादेच सावरकर हो, एखादेच पितामह भीष्म हो. तुम्हा आम्हाला कळतच नाही अंतकाळ केव्हा आलाय. देह त्यजन ही स्थिती केव्हा येणार आहे कुठे समजताय आपल्याला. म्हणून सातत्यपूर्वकच ही लयबद्ध स्पंदनं करूया ना, मेंटेन करूया ना ती सवय. ऑटो मोडवर हल्ली कार असतात बघा, मग आपल्याला लक्षात द्यायची गरज पडत नाही. ती कार आपोआप स्पीड ब्रेकर आला की तिचा काय म्हणणार वेग, गती, तिची ती मॅनेज करते सगळं. आहेत ना हल्ली यंत्रसुद्धा अशा प्रकारे ऑटोवर काम करू शकतात. ऑटो म्हणजे स्वयंचलित. मग आपल्या मना आणि बुद्धीला, आपल्या स्पंदनांना सुद्धा आपण असं नियंत्रणात ठेवू शकतो. यः प्रयाति त्यजन देहम, काय प्राप्त होईल मग त्याला? सहा याती परमां गतिम. ती श्रेष्ठत्वाचा जो मार्ग आहे ना, अक्षरम ब्रह्म परमम, तो मार्ग आपोआप गवसेल. मग बघा हे सहज साध्य होईल का? म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं. अनन्य चेता सतताई योमाम स्मरती नित्यशः. नित्यशः सातत्याने हे घडलं पाहिजे. मग मी माझी कामं हातावेगळी करायची आणि मग असं बसायचं का ओम म्हणत वगैरे? केव्हा मग कामं करायची? आम्हाला जाता येता वेळ कुठे आहे? बरोबरच आहे, कलियुगामध्ये काम पाठीशी हो, सतत करतच राहायला हवं आहे. धावपळ चुकतच नाही आहे कोणाची. असू दे ना. ते करता करताच नित्यशः. श्वास तर अखंड चालू असतो. किती धावपळ चालू असली म्हणून काय श्वास आपण बंद ठेवतो? श्वास घेणं सोडणं चालूच असतं ना. डोळ्यांनी बघणं चालूच असतं ना. कानांनी ऐकणं चालूच असतं ना. वाऱ्याच्या झुळका स्पर्श करत असतातच ना. सृष्टी तिचं तिचं काम करत असतेच ना. नित्यशः. मग ते अंगवळणी पडणं सवयीचं होऊन जाणं व्हायला पाहिजे. आणि मग काय होईल? तस्याहम सुलभ पार्थ. पार्थ म्हणजे पराक्रमी बरं का. अर्जुन पराक्रमी होता म्हणून अर्जुनाला पार्थ नाव मिळालंय. जो कोणी पराक्रमी असेल म्हणजे सातत्याने या प्रकारे संयमित होऊन स्पंदनांची लयबद्धता सांभाळू शकेल, त्यांचं व्यवस्थापन करू शकेल. तस्य अहम सुलभ. अरे त्याला मी सहजपणे जाणवणारच, जाणीवेमध्ये भेटणारच. नित्ययुक्तस्य योगिनः. सातत्यपूर्वक ज्याने हा अभ्यास घेतला त्यालाच तर म्हणतात योगी. आणि योगीची पुढची स्टेप युक्त. नित्यपणा आला की युक्त झालं. किती छान भगवंतांनी सांगून दिलं आहे. अरे तुझं काम तू करत राहा, त्यातून नको मोकळं व्हायला. ते तर सुटणार नाहीच आहे, करायचंच आहे. आणि हे सगळं करत असताना ना सहज शक्य आहे रे स्पंदनांची लयबद्धता सांभाळणं. त्यासाठी फक्त सर्व द्वारांनी संयम्य, म्हणजे द्वारं खुली राहू दे. त्या द्वारांमधून विषय विकार जे जे काय सृष्टीतलं आहे नाविन्यपूर्ण चैतन्यपूर्ण ते सगळं येत राहू दे, स्वीकारत राहा. पण स्पंदनांची लयबद्धता खंडित न होऊ देता. हेच तर कौशल. योग कर्मसु कौशलम. सगळं भगवंतांनी आधीच्या अध्यायांमधून सांगून दिलंच आहे.
आता हळूहळू आपण कळसाध्यायाकडे जाणार आहोत ना, त्यामुळे पुन्हा मागची उजळणी स्वतः भगवंतच करतात. पुढच्या श्लोकात अजून भगवंतांनी सांगून दिलं, मगाशी जो आपण प्रस्तावनेत संदर्भ घेतला ना, दुःख सतत वाट्याला येतं सत्कर्म करत राहिलं तरी, त्याच्याशी निगडीत पुढचा श्लोक आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम न आपनुवंती. वाट्याला येणारच नाही रे. काय नाही वाट्याला येणार? माम उपेत्य पुनर्जन्म म्हणजे जन्म पुनर् म्हणजे हा देह मरून जाणं मग नवीन जन्म मिळणं असं नसतंच. पुनर्जन्म म्हणजे दर क्षणाला आपण नव्याने. आहे ना एक छान चाल लावलेलं सुधीर फडक्यांनी, सुंदर चाल आहे बघा त्याची. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. एकाच या जन्मी. मामुपेत्य तू पुनर्जन्म, पुन्हा मी जन्मणार आहे. पहिली जी मी अस्वस्थ होते, विचलित होणारी होते, मी तर चांगलं कर्म करते पण माझ्या वाट्याला त्या अपेक्षेप्रमाणे येत नाहीये म्हणजे दुःख येतं आहे. हे सगळं जाईल लयाला आणि जे समोर येत आहे त्याचा मी सहर्ष स्वीकार करू शकेन, त्यातलं सुख शोधू शकेन, समाधान शांती तृप्ती शोधू शकेन आणि अस्वस्थता निधन दूर सारू शकेन. एवढी माझी क्षमता वृद्धिंगत होऊ शकेल. किंवा माम उपेत्य, ध्यास घेऊन या स्पंदनांची लयबद्धता मेंटेन करायला शिकलास ना की हे पुनर्जन्म राहणारच नाही. पुन्हा ते दुःख, पुन्हा ते चक्रातच अडकणार नाहीस. कारण का? त्या चक्रात अडकलं ना की दुःखालयम अशाश्वतम, अस्थिरता राहणार रे मग. आणि आलय म्हणजे घर म्हणतो ना आपण, निवास कशाचा? दुःखाचा. मग एकदा ती अस्वस्थता ठाण मांडून बसली की काही चांगलं वाट्याला आलं ना तरी मला ते हे चांगलं किती टिकेल म्हणून पुन्हा अस्वस्थच. त्याला म्हणायचं दुःखालय. आणि हे सगळं अस्थिर आहे ना, अशाश्वतम. येणारा आनंदही क्षणिक आणि येणारं दुःखही क्षणिकच आहे, अशाश्वतम. म्हणून असं पुन्हा पुन्हा पुनर्जन्म, पुन्हा पुन्हा याच जन्मामध्ये वाट्याला येणारच नाही जर असं ध्यास घेऊन स्पंदनांची लयबद्धता कर्म आचरताना दृढपणे जमली. बस मग कसला आलाय दुःखालयम अशाश्वतम पुनर्जन्म, राहणारच नाही. आणि म्हणून पुढच्या वेळी सांगून न आपनुवंती, वाट्याला येणारच नाही. आणखीन सांगून दिलं महात्मानः, अशी व्यक्ती कोण बनली? महान आत्मनः, स्वतःच्या सामर्थ्याची थोर प्रचिती मिळवणारी अशी ती व्यक्ती बनली. आणि मग तिला काय गवसणार? संसिद्धिं परमांगताः. गीतेतली पंचसूत्री आहे ना, त्यातला सिद्धी शब्द इथे आलेला आहे बघा. कोणती पंचसूत्री आहे आपण लक्षात घेतली आहे ना, आठवते ना? पहिलं सूत्र संकल्प, दुसरं सूत्र संयोजन संस्करण. संयोजन म्हणजे जी साधनं आहेत ती योग्य प्रकारे एकत्रित करणं, आणि संस्कारित करणं म्हणजे त्यांची क्रमवारी ठरवून त्यांचं उपयोजन समजून घेणं. तिसरं समन्वय, फक्त स्वतःपुरतं नाही, सगळ्यांसोबत समन्वयाने त्या संसाधनांचा संस्कारांचा प्रत्यय मिळवायचा. आणि त्याच्या पुढचं चौथं सूत्र सिद्धी संसिद्धिं परमांगताः. परमांगताः, श्रेष्ठत्वाच्या मार्गाच्या परमोच्च स्थानापर्यंत आपण जाऊ शकतो. सिद्धी सहज हे व्यक्तीला शक्य आहे. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनः. कुठपर्यंत हे पुन्हा पुन्हा येरझाऱ्या राहतील? जोपर्यंत माझ्या मनातलं दुःखाचं किलमिश, अस्वस्थता मीच दूर हाकलत नाही, तोपर्यंत ती अस्वस्थता पुन्हा 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 सलत राहणार ना. पायातला काटा निघेपर्यंत तो सलत राहतो आणि काटा निघाल्यावर सुद्धा काही वेळ ती बोच राहतेच ना.
व्यवहार आहे, वास्तव आहे, विज्ञान आहे. तसंच ती स्पंदनांची लयबद्धता सतत खंडित होणार, कारण त्याचं वळण पडायचं आहे ना, सवय लागायची ना. म्हणून आ ब्रह्मभुवनाल लोका, जिथपर्यंत ब्रह्मभुवन ब्रह्मलोक आहे. ब्रह्मलोक कोणाला म्हणायचं? जिथून सृष्टीची उत्पत्ती होतीये. आपणही सृष्टीचेच घटक आहोत. म्हणजे उत्पत्तीच्या स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला परत येण्याची भीती राहते. येरझाऱ्या तिथपर्यंत आहेत. एकदा त्या उत्पत्ती कर्त्याच्याही पल्ल्याड जाऊन पोहोचलो म्हणजेच लयबद्ध स्पंदनांची प्रचिती अखंड मिळायला लागली की मग पुन्हा नाहीच ना विचलित होण्याची क्रिया. आमच्या ऋषीमुनींनी हाच तर ध्यास घेतला होता. यासाठीच आयुष्यभर साधना, उपासना, तपस्या केली. आणि अगदी ऋषीमुनींचा शोध नको घ्यायला. आता कुठे जमणार आहे असं वाटायची गरज नाही आहे. कलियुगामध्ये अगदी आपल्या समोर आत्तासुद्धा जे अशा प्रकारे आचरण करत राहतात ना, त्यांचे दाखले आहेत ना आपल्यासमोर. आणि गंमत माहिती आहे, भारतवर्षात असे अनंत दाखले आपण सजगपणे, डोळसपणे शोधायचा प्रयत्न केला ना तर सहज मिळू शकणार आहेत. शोधाल असे दाखले, पाठवाल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. बघा ना प्रयत्न करून. प्रत्येक दाखला आपल्या वेगळ्या पैलूंमुळे आपल्याला अशा प्रकारे संसिद्धीं परमांगताचा मार्ग उजागर करून दाखवणार आहे. शोधूयात असे दाखले आणि मग ती पाऊलवाट चोखाळायचा प्रयत्न करूया. एक दाखला सांगून देऊ. आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अभ्यासाचरित्र. हे एक दाखला मासला म्हणून सांगितलंय हो. असे अनेक दाखले आपल्याला मिळत राहतील. अगदी आत्ताच्या काळात अगदी आपल्या सहवासात अवतीभोवती असणाऱ्यांमध्ये सुद्धा असे संसिद्धीं परमांगता स्थितीपर्यंत येणारे अनेक जण मिळू शकतात. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं. आता आ ब्रह्मभुवन शब्द आलाय. ब्रह्मभुवन म्हणजे ब्रह्मलोक. मी ह्या ब्रह्मलोकाविषयी पण जाणून घ्यायची उत्सुकता लागणार ना. आता बघा हा, या सगळ्या विवेचनामध्ये अर्जुन प्रश्न विचारतच नाहीये, गरजच नाहीये. कारण भगवंतच एकामागोमाग एक काय सुंदर विश्व त्याला खुलं करून दाखवत आहेत. आणि त्या विश्वामध्ये प्रवेश करायचा असेल तर तो कसा करायचा तो मार्ग पण दाखवून देत आहेत. मग प्रश्न विचारायचं कारणच काय आहे? सगळं नीट समजून घेतलं ना की आता आपल्याला ब्रह्मभुवनाविषयी माहिती आपल्याला भगवंत सांगणार आहेत. पुढच्या 2 श्लोकांमध्ये ती माहिती सांगून दिली आहे. ब्रह्मभुवन म्हणजे ब्रह्मलोक. तिथे अर्थात वास कोणाचा असणार, मुक्काम कोणाचा असणार? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सृष्टीचा कर्ता, सृष्टीचा उत्पत्ती करता. मग त्यालाही संसाधनं लागणारच ना. त्याशिवाय उत्पत्ती कशी करणार? संसाधनं लागणार, संस्करण करावं लागणार, समन्वय साधावा लागणार. मग त्याची संसाधनं कोणती हो? बघा विचार करून. आपली प्रकृती ज्या घटकांची बनली आहे ना, 7व्या अध्यायात सांगितलंय बरं. हे भगवंतांनी स्वतः सांगितलंय की मानवाची आणि स्वतःची भगवंतांची प्रकृती कोणकोणत्या घटकांपासून बनली आहे 7व्या अध्यायात सांगितलंय. विसरला असलात तर पुन्हा बघा बरं व्हिडिओ. तीच संसाधनं ब्रह्मभुवन, ब्रह्मलोकामध्ये ब्रह्म संस्करण करून त्यापासून अखंड निर्मितीचं कार्य करत असतात. मग किती काळ हे निर्मितीचं कार्य करत राहतात? त्यांना थकवा येत नसेल? त्यांना दिवस रात्र नसेल? सगळी उत्सुकता येते ना मनात. पुढच्या 2 श्लोकांमध्ये तीच माहिती सांगून दिली आहे. काय आहेत पुढचे 2 श्लोक? सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. अहाहा, अहाहा म्हणजे दिवस. सहस्रयुगपर्यंत. युग म्हणजे कालावधी. 4 युग आपल्याला माहिती आहेत.
मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्यांची नावं घेतलेली आहेत. पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापारयुग आणि आता चौथं कलियुग. ह्या 4 युगांचा मिळून एक बंच किंवा एक गट आहे. आणि असा 4 युगांचा एक गट, असे किती गट? सहस्र, म्हणजे 1000. असे 4 युगांच्या एका गटाचा एक टप्पा, असे सहस्र गट, सहस्र टप्पे. तेवढा काळ ब्रह्मभुवनामध्ये म्हणजे ब्रह्मलोकामध्ये काय असतं? अहाहा म्हणजे दिवस. आता ब्रह्मलोकामध्ये जर ब्रह्मदेवाला एवढी संसाधनं एकत्रित करायची, त्यांच्यावर संस्करण करायचं, त्यांचा समन्वय करायचा म्हणजे मेळ घालायचा आणि सृष्टीची उत्पत्ती करायची, एवढं कार्य जर अखंड करायचं आहे तर तेवढा कालावधी हवाच ना. म्हणून ब्रह्मदेवाचा दिवस केवढा? सहस्र युगपर्यंत, तिथंपर्यंत त्याचा दिवस. आता एवढं कार्य संपन्न केल्यावर स्वाभाविक विश्रांतीची गरज आहे ना. आम्हाला 24 तासात 12 तास विश्रांती हवी असं वाटत असतं, मिळत नाही तो भाग वेगळा. पण कामामागे लागलं ना, एकदा ध्यास घेऊन आचरण करायला लागलं, एकदा मिशन निश्चित करून ते साध्य करायचं आहे म्हणून योग कर्मसु कौशलम आणायचा प्रयत्न करायला लागलो ना, की मग नाहीच 12 तासाची विश्रांती गरजेची वाटत. मग कामच संपन्न होण्यासाठी आपण पुन्हा 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 प्रयत्नशील राहतो. थकवा जाणवत नाही, काही नाही, काही नाही. तसा ब्रह्मदेवसुद्धा या सृष्टी उत्पत्तीचं कार्य सहस्र युगपर्यंत करत असताना थकत नाहीच. कारण सृष्टीमध्ये विविधता आणायची आहे ना. परमात्म्याने तेच तर दायित्व सोपवलं आहे. एकोहम बहुश्याम, वैविध्यपूर्ण सृष्टी त्या ऊर्जेने संपन्न झाली पाहिजे, तेच तर काम सोपवलं आहे. म्हणून दिवसा हे काम ब्रह्मलोकामध्ये चालतं. आणि मग पुढच्या वेळेत काय सांगितलं? रात्री युग सहस्रांतांते हो रात्रविदो जनाः. अहोरात्र आपणही शब्द वापरतो ना. अहा म्हणजे दिवस आणि रात्र, दिवस रात्र अशा प्रकारे चक्र अनुभवता येतं. कुठे? ब्रह्मलोकात. रात्र केवढी असते मग? दिवस आपल्याला कळला 4 युगांचा एक गट, असे सहस्र गट. म्हणजे मग बघा हां, तेवढीच रात्र तेवढाच दिवस. मग रात्रीच्या वेळी काय होत असेल? दिवसा अव्याहतपणे सृष्टीचं सुचारू चलन होत राहतं. मग जे व्यक्त आहे ते नश्वर आहे, ते आपण आधी पण लक्षात घेतलेलंच आहे. जे नश्वर आहे त्याचा लय होणार आहे, ते नष्ट होणार आहे. म्हणजे मग हे जे व्यक्त आहे ते सगळं नष्ट झालं तर पुन्हा उत्पत्ती कशी? म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, अव्यक्ताव्यक्तय सर्व प्रभवन्त्यहरागमे. रात्री हे सगळं लय करण्याचं काम चालतं. राडा रोडा सगळा बाजूला करायला हवा ना. मग हे सगळं लय करण्याचं काम रात्र्यागमे प्रलीयन्ते, सगळं लय होऊन जातं. मग पुन्हा कशी उत्पन्न होणार सृष्टी? पुन्हा हा सगळा पसारा दृगोचर होणार कसं? अव्यक्ताद. म्हणजे जे परमचैतन्य आहे, जी ऊर्जा आहे, जी आहे पण दृगोचर नाही, त्या चैतन्यापासून, त्या ऊर्जेपासून पुन्हा ही नाना वैविध्यांनी नटलेली सृष्टी दिवस आल्यावर म्हणजे दिवसात डोळ्याला दिसणार, दृगोचर होणार. म्हणून मग पुढच्या श्लोकात सांगून दिलं, भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. अव्याहतपणे हे चक्र भूतग्राम, भूत म्हणजे प्राणीमात्र, ग्राम म्हणजे एकत्रित बांधीवपणा, प्राणीमात्रांचा असं हे एकत्रित बांधीव सृष्टी जी आहे ती भूत्वा भूत्वा, पुन्हा दिवस आला, पुन्हा सृष्टी दृगोचर होते,
पुन्हा तिचा लय होतो. अशा प्रकारे हे ब्रह्मलोकामध्ये चक्र अव्याहतपणे चालू राहतं. रात्यागमे वशः पार्थ प्रभवन्त्यहरागमे प्रभवत्यहरागमे अहह आगमे. दिवस आला की प्रभवती म्हणजे उत्पन्न होतं, रात्र आली की लय होतं. असं हे सृष्टीचं चक्र ब्रह्मलोकामध्ये अव्याहतपणे ब्रह्माच्या अधिपत्याखाली चालू असतो. पण म्हणून प्रत्यक्ष सृष्टीची उत्पत्ती कोणामुळे होते? चैतन्य कुठून येतं त्याच्यात? म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. अव्यक्तात् सनातनः, जे शाश्वत आहे, अव्यक्त आहे, त्याच्यापासूनच तर ही व्यक्त सृष्टी आकाराला येते. मग अव्यक्त ऊर्जा आहे ती दिसत नाही ना, आहे नक्की. जसं मी नेहमी उदाहरण सांगते, बहुतेकांच्या घरी कुकर असतो, त्याच्यात आपण पाणी घालतो आणि अन्न शिजायला ठेवून देतो. झाकण लावलं कुकरचं आणि वरती आली शिट्टी, म्हणजे सगळ्यांना तो माहिती आहे ना शिट्टी असलेला कुकर, म्हणून ते उदाहरण. काय होतं? आतमध्ये कुकरमध्ये भरगच्च पाणी ठेवतो का? नाही ठेवत, मोकळी जागा ठेवतो. त्यामुळे काय होतं? पाण्याची जी वाफ होते उष्णतेने ती आतमध्ये कोंडली जाते झाकण लावल्यामुळे. पण ती कोंडलेलीच राहिली तर काय होईल? त्या वाफेची ताकद एवढी वाढेल की एकदम ब्लास्ट होईल ना, झाकण उडतं. काही वेळा आपणही हा अनुभव घेतला असेल कदाचित. म्हणून मग ती शिट्टी बसवतो की शिट्टीमुळे काय होतं? वाफ बाहेर जायला आउटलेट प्राप्त होतं. तसं ही अव्यक्त ऊर्जा आहे ना, ती नुसती अव्यक्त ऊर्जा चैतन्य रूपात आहे, ती दिसत नाही आहे. आपल्याला तरी कुकरमध्ये बंदिस्त असलेली वाफ कुठे दिसते, पण ती शिट्टीवर गेली की जी वाफ बाहेर येते ती मात्र दिसते आपल्याला डोळ्याला. तसं मूर्त रूपात येण्यासाठी ह्या अव्यक्त ऊर्जेला प्रकृतीचं आवरण घ्यावं लागतं. मग ते प्रकृतीचं आवरण घेतलं की ती पण अनादी आहे, ती पण सनातन आहे, ती पण अव्यक्तच आहे. मग अव्यक्ताशी अव्यक्ताचा मेळ झाला तर दृग्गोचर कसा होणार? मग ते व्यक्त होण्यासाठी काय केलं जातं? ह्या त्रिगुणांना ती प्रकृती आपल्यासोबत घेते. आणि ह्या त्रिगुणांना सोबत घेतल्यामुळे आपल्याला वाटतं ती प्रकृती नश्वर बनली. प्रकृती अव्यक्त आहे, प्रकृती सनातन आहे, अनादी आहे. जसं चैतन्य आहे, जसं पुरुष आहे, जसं परमात्मा आहे, ऊर्जा आहे, तशी प्रकृतीसुद्धा अनादीच आहे. पण त्या त्रिगुणांसह ती लपेटली गेली की ती माया. मग ती नश्वरतेचं प्रतीक बनते, म्हणजे भूतग्राम दृग्गोचर होऊन जातं. सृष्टी दिसायला लागते, बहुविध आयाम सृष्टीमधले प्रकट व्हायला लागतात. आणि म्हणून मग यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. मग ती अनादी प्रकृती पण नष्ट होत नाही. सर्वेषु नश्यत्सु, सगळं नष्ट होऊन जाणार. जे जे चर्मचक्षुंना दिसतंय ते सगळं लयाला जाणार. पण शिल्लक काय उरणार? जे अनादी तत्व आहे ती दोन्ही तत्व तशीच उरणार. कारण दोन्ही तत्व ऊर्जाच आहेत, त्याच्यामध्ये बदल नाहीच आहे. जसं रबराला आकार दिला तर ते खेळणं बनतं. किती खेळणी रबराची बनू शकतात? नानाविध खेळणी बनू शकतात. पण सगळ्यांमध्ये काय म्हटलं जातं? ही सगळी खेळणी रबराची आहेत. बरोबर ना? म्हणजे घटक रबर हा एकच आहे. त्याच्यामध्ये काय 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 मिसळायचं आणि मग ती खेळणी बनवायची, असंच केलं जातं ना. तसं ही प्रकृती आणि पुरुष म्हणजे बघा, संकल्प, संयोजन, संस्करण, समन्वय आणि मग सिद्धी म्हणजे ही सृष्टी जी दृग्गोचर होतीये. आता ही सृष्टी दृग्गोचर सतत राहू शकते का? नाही, तिचाही लय होणार आहे.
म्हणून जी जी सिद्धी प्राप्त होईल, जे जे असं प्रत्ययाला येईल ते प्रत्ययाला येणं समर्पित व्हायला हवं. म्हणून पुढचं सूत्र जे आहे सगळ्यात महत्त्वाचं ते समर्पण. पुढच्या श्लोकात सांगून दिलं, अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्. पुढच्या श्लोकात आणखीन एक सांगून दिलंय, तद्धाम परमं मम. व्यक्त आहे, अक्षर आहे, अक्षर आहे, आणि जिथे एकदा गेल्यावर पुन्हा यायचाच नाहीये, वळून पुन्हा माघारी येणं नाहीच घडणार आहे. त्या ठिकाणी तद्धाम, धाम म्हणजे विश्राम. जीवीचा आराम माझा आहे ना भजन. आम्ही रामालाच म्हणतो जीवीचा आराम. राम म्हणजे तरी काय हो? शाश्वत समाधान, अखंड लयबद्धता. यंत्रांचे आवाज सुद्धा बघा हा. जे लोक यंत्रावर काम करतात ना, कुशल कामगार, त्यांना त्या यंत्राच्या लयबद्धतेत बदल झालेला सुद्धा लगेच लक्षात येतो. आपल्याला सुद्धा आपल्या लयबद्धतेमध्ये बदल झालेला, विचलितता आलेली लक्षात यायला लागते. ते लक्षात यायला लागणं म्हणजे तद्धाम, या वाटेवर आपण पोहोचणं. एकदा ते ओळखता यायला लागलं की मग पुन्हा कशाला यायची गरज? मग पुन्हा यंत्रांचे आवाज बारकाईने ऐकायचे, पुन्हा ते शिकायचं गरजच नाही आपल्याला. मग आपोआप पण त्या यंत्राच्या बाबतीत झालो, पुन्हा वेगळ्या यंत्रावर काम करायला लागलो तर पुन्हा तिथे कौशल्य मिळवायला पुन्हा आपल्याला प्रयत्न करायला हवेत. पण असं एक ठिकाण आहे की जिथे असा बदलच नाही. एकदा तिथे जाऊन पोहोचलं की सर्वत्र तेच आणि तेच, तीच ऊर्जा, तीच स्पंदनं प्रत्ययाला येणार. शेवटच्या श्लोकामध्ये तेच आपण ऐकलं, तद्धाम परमं मम. आता हे तद्धाम गाठण्यासाठी आपली शारीरिक स्थिती कशी असायला हवी, ती तिथपर्यंत कशा प्रकारे पोहोचायला हवी, हे सगळं जाणून घ्यायची उत्सुकता वाटते ना. पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला ते कळणारच आहे. पण आज मात्र आपल्याला या ठिकाणी विरमायचं आहे. बघूया ते तद्धाम कसं असेल. आपण आपल्या मनाने, विचारांनी तिथपर्यंत पोहोचू शकतो. पण करूयात प्रयत्न तसा. आजचा व्हिडिओ याच ठिकाणी संपन्न करूया. पुन्हा भेटत राहणारच आहोत. पुढचा मार्ग जाणून घ्यायचा आहे ना, शारीरिक स्थिती समजून घ्यायची आहे, मनाची, बुद्धीची एकाग्रता जाणून घ्यायची. त्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक जरूर करा. आपल्याला छोटासा गृहपाठ दिलेला आहे बघा. अशा आयुष्य शोधायचे, अशा व्यक्ती आपल्याला शोधायच्यात आपल्या आसपास असलेल्या, ही पंचसूत्री अंमलात आणणाऱ्या. बघूया शोधून. आपल्या आप्तमित्रांना व्हिडिओ शेअर करा हां जरूर. आणि हो, आजपर्यंत सबस्क्राईब केला नसलात तर जरूर सबस्क्राईब पण करा. आणि त्याहीपेक्षा नोटिफिकेशन मिळावं, पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे ते कळावं म्हणून बेल आयकॉनवर क्लिक पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.